प्रियानं मी या ठिकाणी पाहणार आहोत की हा जो शब्द आहे की तुम्ही देवाचं मंदिर आहात, हे विशिष्ट व्यक्तीसाठी नाहीये, हे विशिष्ट जाती धर्म पंथ वंशासाठी नाहीये, हे विशिष्ट लोकांसाठी नाहीये. गरीब श्रीमंत भिकारी दरिद्री करोडपती ज्ञानी पंडित लक्षात घ्या, आणि श्रीमंत तर आहेतच आहे, परंतु या ठिकाणी मी पाहतो की शिक्षक पदवीधर विचारवंत या आणि सर्व व्यक्तींसाठी हा शब्द लागू पडतो. सर्व तुम्ही म्हटल्यानंतर ते सर्व आलेले आहेत. तुम्ही म्हटलं तर हिंदू सिख ईसाई आणि सर्व धर्म पंथाची मंडळी सर्वांना या ठिकाणी जी ही मनुष्य जात मानव जात आहे, त्या प्रत्येक मानव जातीला ज्या परमेश्वराने त्यांना घडवलेलं आहे त्या प्रत्येकाला आज हे वचन लागू होत आहे की मी देवाचं मंदिर आहे. आता तुम्ही म्हणाल कसं बाबा हे कसं होऊ शकतं असं? मी तर पापी आहे, मी तर भयानक वाईट व्यसन करतो, माझा धंदा माझा व्यवसाय माझा बिझनेस अत्यंत वाईट आहे, मला दिवसभर 50 वेळेस 1000 वेळेस लबाडा बोलावं लागतं, मी नास्तिक आहे, मी नशा करतो, मी दारू पितो, मी मारामारी करतो, माझा धंदा माझा व्यवसाय माझं जीवन अत्यंत पापाने भरलेलं आहे, पापाने बरबटलेलं आहे. हालेलुया. लक्षात घ्या प्रियानो, तर आम्ही पाहतो की असं जर माझं जीवन आहे तर मी कसं देवाचं मंदिर होऊ शकतो? हा फार मोठा प्रश्न तुमच्या पुढे आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून असा प्रश्न ज्यावेळेस येतो त्यावेळेस मी कसं मंदिर आहे, मी देवाचं मंदिर कसं होऊ शकतो याचा जर पुरावा जर आम्ही पाहिला तर पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहणार आहोत. उत्पत्ती ग्रंथ याचा 2रा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये काय म्हटलेलं पहा. उत्पत्ती ग्रंथ याचा 2रा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी मनुष्य झाला, जीवधारी प्राणी झाला. लक्षात घ्या प्रियानो, ज्यावेळेस देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, संपूर्ण सृष्टी निर्माण करते, संपूर्ण जग निर्माण केलं, प्रत्येक वन पशु आणि प्राणी पक्षी जलचर प्राणी पशु पक्षी त्याने निर्माण केल्यानंतर त्याने मनुष्य घडीला, तो अशा रीतीने घडवला, मातीपासून बनवला. माती घेतली पृथ्वीवरून, तिचा चिखल बनवला आणि त्याच्यामध्ये आपला स्वतःचा श्वास फुकला, त्याला आकार उकार दिला आणि जीवधारी मनुष्य झाला, तोही त्याच्या प्रतिरूपाचा झाला. लक्षात घ्या प्रियानो, इथून मंदिराची तयारी झालेली आहे की देवाने त्याच्या हाताने बनवलेला हा पुतळा, हा मंदिर. लक्षात घ्या प्रियानो,